नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं भरपूर स्वागत आहे. आता आम्ही गावी जायला निघालो आहे. सो आमची रात्रीची एसटी आहे गावी जायची, लालपरी. सो कोकणची लालपरी, चला सर्वांनी कोकणात. सो पॅकिंग एन्जॉय. सो पॅकिंग वगैरे झाली आहे. मी तुम्हाला दाखवते पॅकिंग बॅगा किती आहेत आमच्या. आम्ही 5 लोक आहोत. 5 लोकांच्या बॅगा किती आहेत. बॅग नंबर 1, bag number 2, bag number 3, bag number 4, bag number 5, bag number 6, bag number 7 आणि bag number 8. बॅगा आहेत. आणि त्यासोबत अजून एक गोष्ट आहे, आम्ही यावेळेस आमच्या टोटोला पण गावी येतोय. सो सगळे रेडी आहेत, झाडू वगैरे सगळं. फक्त 2 बॅगांमध्ये कपडे आहेत, बाकी सगळ्या बॅगांमध्ये खाऊचं सामान, सगळं भाज्या वगैरे आहेत. तर आमचा गाव बंद असतो, आम्ही जाऊन तो ओपन करू आणि सगळं करू. चला गावी जाऊया आता. सो आम्ही पोहोचलोय इकडे, बसची वाट बघतोय. थोड्या वेळात येईल बस, वॉश करायला गेले. सो बसमध्ये बसल्यावरती भेटते. पहिल्यांदा गावी जाते. हो, किती एक्साइटेड असतो. खूप एक्सायटेड. मी इन जनरल पण कधीच गावी गेले नाही आणि मी पहिल्यांदा जाते तर कोकणला जाते मी, तर त्याच्यामुळे मी खूप एक्सायटेड. सो आय होप तुम्हाला आमचं गाव आवडेल खूपच. चल. सो आम्ही गाडीमध्ये सेटल झालो व्यवस्थित सगळे. पुढे मम्मी पप्पा बसले, इथे मी आणि जाणवी बसलो आहे, पाठी निखिल आहे. आम्ही सेटल झालो एकदम बसमध्ये आणि जर्नी स्टार्ट होते गावी जाण्याची. उद्या सकाळी आय थिंक अर्ली मॉर्निंग 4-4:30ला आम्ही रीच होऊ. सो नाईटमध्ये मी व्हिडिओ शूट केला तर ट्राय करेन, बट आय डोंट नो कितपर्यंत होऊ शकेल, कारण आता ही गाडी ती पण लाईट बंद करतील आणि सगळं काळोखच असतात. सो लेट्स सी, मी घ्यायचं ट्राय करेन क्लिप्स छोट्या छोट्या आणि तुम्हाला आमचं गावचं घर पण दाखवेन, तुम्हाला माझं गाव पण दाखवेन. सो लेट्स सी कसं होतं आहे. आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत, भरपूर दिवसाने आम्ही गावी जातो आहे. सो कसं होतं आहे मी ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पण दाखवेन. सो चला, आम्ही सगळे किरणला भरपूर मिस करतो आहे, कारण किरण नाही आहे, बट वी आर मिसिंग यू किरण. सो चला जर्नी स्टार्ट करूया. सो आता पनवेल आलं आहे आणि गाडी तर एकदम फास्ट जाते. उद्या सकाळी 4 वाजता पोचू असे बोलत आहेत. सो बघूया. मम्मी पप्पा तर झोपून गेलेत, मी पण झोपायचं ट्राय करते पण झोप नाही येते. बघूया कसं होतं. जाणी तर मस्त पुस्तक वगैरे वाचते. आय डोंट नो. ठीक आहे. आता तर आय डोंट थिंक आता कुठे बस थांबेल. आय थिंक डायरेक्ट आता रामवाडीला थांबेल. लेट्स सी कसं होत आहे. आता आम्ही रामवाडीला पोचलोय. रामवाडीला हॉल्ट घेतलंय आणि तेच वॉशरूम ब्रेक वगैरे. पप्पा उठलेत, पप्पांना मी भेटवते. कसं वाटतंय पप्पा तुम्हाला? झोपच येत नाही. चाय भेटत समोर, पण आता चाय नाही प्यायची पप्पा. अजून किती वेळ लागेल पप्पा? फक्त 2-3 तास आता 2 वाजलेत. आय थिंक 5 वाजेपर्यंत पोचू आम्ही ना पप्पा. मम्मी तर झोपून गेलेली आहे. आम्ही इकडे
पोचलेलो आहे. मम्मीची हालत जाम खराब आहे, पाय सुजलेत बिचारीचे. पप्पा आणि निखिल रिक्षा बघायला गेलेत. जान्हवीला आपण विचारू घरी गेल्यावर कसा झाला एसटीचा प्रवास. पहिल्यांदाच बसले. एवढा लांब प्रवास सकाळी लवकरच 5 वाजलेत, 5 वाजता पोहोचलोय. आता बघू घरी जायला रिक्षा कशी भेटते वगैरे, कारण आम्ही तालुक्याला उतरलोय मंडणगडला. तर बघू काय होतंय, घरी गेल्यावर भेट. सो आम्ही घरी आलो आणि घराची साफसफाई पण केली. आता थोडं घर व्यवस्थित दिसतंय. सगळे आता फ्रेशन अप होत आहेत, अंघोळ करतायत. मम्मी चहा बनवते, नाश्त्याची तयारी करतोय. सो सगळं घर एकदा व्यवस्थित सेट झालं की तुम्हाला आमचं गावचं घर दाखवेल. काय मम्मी? हाय. हाय. चला.